आजच्या ठळक बातम्या. रत्नागिरीतील तरुणाईचा आनंद मंत्री सामंत यांनी केला द्विगुणित. नांदिवडे समुद्र किनाऱ्यावर मृत मासे, दूषित पाण्याचा प्रभाव. गुहागर देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न 13 वर्षांनी मार्गी. ठाणे महानगरपालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयावर छापा. शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या, चित्रलेखा पाटील. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. रत्नागिरी येथे नवरात्रोत्सवानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रत्नागिरी दांडिया नाईट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमास राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान नामदार सामंत यांनी स्वतः विविध वाद्य वाजवून उपस्थित नागरिकांसोबत सणाचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमात अधिक उत्साह आणि ऊर्जा संचारली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या रत्नागिरीकरांनी गरबा आणि दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्साह, आनंद आणि एकात्मता यामुळे संपूर्ण परिसर सणाच्या रंगात न्हाऊन निघाला. रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्र किनाऱ्यावर मासे मरून पडलेले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कंपनीने दूषित सांडपाणी नांदिवडे समुद्र किनारे सोडल्याचा आरोप नांदिवडेचे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे यांनी केला. कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. गॅस गळतीनंतर प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला होता. अंबुवाडीतील गॅस टर्मिनललाही ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय. अशावेळी आज नांदिवडेच्या समुद्र किनाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळाला. समुद्र किनाऱ्यावर मासे मरून पडल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने खवय्यांमध्ये भीतीचं वातावरण आता पसरलं आहे. गुहागर तालुक्यातील देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न तब्बल 13 वर्षांनी मार्गी लागलाय. शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. विपुल कदम यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली होती. हे क्रीडा संकुल बांधून तब्बल 13 वर्ष झाली, मात्र याचा वापर कोणासाठीच होत नव्हता आणि हे संकुल सर्वसामान्यांसाठी खुले सुद्धा करण्यात आले नव्हते. यामुळे तालुक्यातील खेळाडू आणि तरुणांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब विपुल कदम यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या वास्तूवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे येथील सर्व वस्तू चोरीला गेल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री उदय सामंत यांनी क्रीडा संकुलासाठी नियोजित 3 कोटी रुपये रकमेत वाढ करून 5 कोटी रुपये करून देण्याचे आश्वासन दिले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 43व्या वर्धापन दिनी ठाणे महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई विभागाने ठाणे महानगरपालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात छापा टाकून कारवाई केल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली. बुधवारी ठाणे महापालिकेचा 43वा वर्धापन दिन गडकरी रंगायतमध्ये थाटामाटात साजरा करण्यात आला असताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सायंकाळपासूनच ठाण मांडून बसले होते. एक बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची लाच मागितल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलं. अतिवृष्टीने रायगडसह कोकणात सोन्यासारखं पीक अक्षरशः उद्ध्वस्त केलंय. रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी अलिबाग, रोहा आणि मुरुडसह सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचं तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. तयार झालेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडलीत. संपूर्ण शेतीचा भाग जलमय झालाय. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेकापच्या वतीने आज करण्यात आली. जर बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला असल्याचे चित्रलेखा नृपाल पाटील
शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते यांनी सांगितले. हा आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे. शेवटी निसर्ग आपल्या हातात नाही. आज निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलंय, पण सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे. ओके. तर पुढच्या काळात ते परत पीक लावू शकतात, करू शकतात. आज जे त्यांचं नुकसान झालंय ते म्हणजे त्यांचे अश्रू आपण किती पुसणार आणि काय करणार. आज पूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या खाली आहे, कारण की एन्व्हायरमेंटचे नॉर्म्स उल्लंघन केले जातात, हे केले जातात. आणि लोक आपल्या अन्नदात्याला, मला रोज लोकांना प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही जेवता आणि प्रत्येक पहिला घास घेता तेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याचा विचार करता का? आज नाही करत. आज शेतकरी आत्महत्या बघा महाराष्ट्रात किंवा इतर गोष्टी बघा. जेवण तर तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं लागतं, पण तुम्ही शेतकऱ्याची तेवढी काळजी नाही करत. ना शासन करते, ना प्रशासन करते, ना माणूस. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.